आणखी एक मोठी बातमी, हाफकिन कंपनीचं खासगीकरण करण्याचे प्रयत्न असल्याची चर्चा असल्याचं ज्योती गायकवाड यांनी म्हटलं. हाफकिनच्या 1000 कोटींच्या निधीचं काय झालं? सरकारनं त्याचा खुलासा करावा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. तर हाफकिन खासगी तत्वावरती चालवण्याचा विचार नाही असं नरहरी झिरवाळ म्हणाले. भागीदार तत्वावर संस्था चालवण्यासाठी जाहिरात दिलेली होती असं झिरवाळ यांनी म्हटलं. नमस्कार अध्यक्ष महोदय, ही हाफकिन बायोफार्मा ही जी संस्था आहे ती 135 वर्ष इथे काम करत आहे, तिची परंपरा आहे. आणि ह्या संस्थेचं जर आपण बघितलं तर आता खासगीकरण करण्यात येणार आहे की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे. 100 कोटी आहे ते सरकार देणार आहे आणि उर्वरित रक्कम ही केंद्राकडून येणार आहे. तर ह्याच्यावर काही पाठपुरावा केला आहे का? ह्याची कार्यवाही कधीपर्यंत होणार आहे? हा निधी कधीपर्यंत येणार आहे? हे हाफकिन इन्स्टिट्यूट जिला परंपरा आहे 135 वर्षाची, तिच्यावर ही गदा आणू नये. महामंडळाचं खाजगीकरण हे करण्याच्या संदर्भात जी काही चर्चा असेल, 150 वर्ष परंपरा, 135 वर्ष परंपरा असलेली एवढी चांगली कंपनी, आणि सगळेजण आपण चांगली म्हणतो हे खरं आहे, पण तिचं उत्पादन आता शून्य झालेलं आहे. ही एक भागीदारी तत्वावर ह्या कंपनीचं कामकाज सुरू करावं का याचं एक परीक्षण करण्याच्या दृष्टीने एक जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीला कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही. एक रिलायन्स सोडता रिलायन्सने त्या ठिकाणी त्याला रिस्पॉन्स केला होता, परंतु आपल्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी एकाच कंपनीला ते देता येत नाही, म्हणून तसाही प्रकार त्या ठिकाणी झालेला नाही.